शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतं हा म्हणजे ह्या वर्षातला सर्वात मोठा जोक आहे. त्यांची उंची किती, त्यांची लोकसभेतली कारकीर्द किती, संसदीय लोकशाहीतली कारकीर्द किती, आणि त्यांना कोण ऑफर देणार? अशोक चव्हाणांचं देखील म्हणणं आहे की ऑफर दिली असेल, मात्र शरद पवार कृषी मंत्री असेल किंवा केंद्रात मध्ये सुप्रिया सुळे असेल आणि जयंत पाटील राज्यात अशी देखील ऑफर दिली असेल कुठेतरी सामावून घेण्यासाठी. असं ठीक आहे ना, काय बोलतात ते बोलू द्या. पवार साहेबांनी सांगोल्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणाने सांगितलं, मी कुठेही जाणार नाही, मी जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी करणार नाही, मी पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता आहे, मी तेच विचार पुढे घेऊन जाईन, आणि उद्या त्यांची जाहीर सभा पण आहे. त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतात कशाला, हे फक्त प्लॅन्टेड आहेत सगळे. एक संभ्रम तयार करायचा आहे राष्ट्रवादीच्या मागे पुढे, बस बाकी काय नाही. उद्देश एकच आहे, राष्ट्रवादीच्या मागे पुढे संभ्रम तयार करायचा. पवार साहेबांची स्पष्ट भूमिका आहे, पुरोगामी महाराष्ट्राचा तो चेहरा आहे. कसं काय तुम्ही असे पत्रकार पण विचार करू शकता की त्यांना अशी ऑफर आली असेल, मग त्यांच्याशी हे बोलले असतील? अरे काय तिथे काय कान लावून बसलेले की काय भिंतीला तुम्ही?